आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज पहिल्यांदा तुला बघून मनात गिल्ट येत आहे. संकोच वाटतोय मला. त्याला आयुष्यात अशा अनपेक्षित गोष्टी घडत असतात, पण आज जे काही तुझ्या घरात घडवून आणलंय ना, ते खरंच विचित्र आणि चुकीचंच होतं. या सगळ्यात माझी खूप पंचायत झाली. नली, काकू, ऋषी काय बोलतील मला? नली तर मला वहिनी म्हणून हाक मारते. वेद, कदाचित तुला माहित नसेल, पण तुझ्या येण्याआधी तुझ्या बाबांनी माझ्या घरच्यांना काय सांगितलं माहितीये? की तुला मी आवडते. का खोटं बोलले तुझे बाबा? तू अचानक असं उठून गेलास आणि तुझ्या बाबांनी आपलं चक्क लग्नच ठरवलं. मिताली, माझ्या बाबांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल मी काहीच बोलू नाही शकत. शिकवण आणि संस्कार आडवे येतात, पण माझे बाबा मला काहीही न सांगता ह्या थराला जातील असं मला ऑनेस्टली वाटलं नव्हतं. हे बघ, आपण एकमेकांना खूप चांगलं ओळखतो. तुझ्याविषयी माझी काही तक्रार नाहीये वेद, पण प्रश्न येतो तो गावडेंचा. नाही नाही नाही, हे काही करून सगळं प्रकरण मला ऋषीला सांगायला हवं रे. ऋषीला आणि नलीला मी असं अंधारात नाही ठेवू शकत. त्यांना नाही दुखवू शकत. आले मी. मिताली थांब. हे बघ, मला तुझी कोंडी कळतीये, पण ऋषी आणि नलीला तू हे सगळं सांगावंस ही ती वेळ नाहीये. अरे पण का वेद, मला ऐक. आज ऑफिसमध्ये नलीवर अटॅक झाला होता. मरता मरता वाचली ती. ऐक, ठीक आहे, ती आता तिला सोडून बाहेर पडत होतो. तुझ्या घरी असताना मला जो कॉल आला होता ना, तू ह्याचसाठीचा होता, म्हणून मी धावत गेलो. मिताली, नली एका खूप मोठ्या धक्क्यातून सावरती. ती सावरायच्या आधी ना आपण तिला यातलं नको काही सांगायला. मुळात आपलं लग्न ठरतंय, रादर ठरवलं जातं. ही गोष्ट नली आणि ऋषीसाठी एक मोठा धक्का आहे. पण वेद, बाहेरून कुठून तर कळलं तर उगाच गैरसमज होतील. त्यापेक्षा आपण भेटून सांगूयात ना रे त्यांना. तुझा मुद्दा कळतोय मला, पण ही ती वेळ नाहीये. हे बघ, जे लग्न होणार नाही, रादर आपण ते होऊच देणार नाहीये, त्यावरून नलीला आपण आत्ता त्रास का द्यायचा? ती ऑलरेडी त्रासात आहे. हे बघ, आपण योग्य ती वेळ बघून लवकरात लवकर ऋषी आणि नलीला हे सगळं सांगूया, ठीक आहे? आई, शंकर, रे भिकाजी, या बाहेर सगळे. विठा, तू ये ग. आई ये, बस बस बस. बोल. हा, आले का सगळे? अरे सौर्य कुठे गेला? काय, आपल्या खोत कुटुंबासाठी आनंदाची बातमी आहे. आई,
खूप दिवसांपासून इच्छा होती का या घरात लक्ष्मीच्या पावलांनी सून यावी हो म्हणून मुकुंद नायकांच्या मुलीला मितालीला वेदसाठी मागणी घालून आलो. गोळी आणि हुशार मिताली आणि वेद आणि मितालीचा जोडाही अगदी शोभून दिसतोय. मग आई तुला सांगतो लग्न ठरवूनच आलो. सुपारी फोडली आहेर केला सगळं करून आलो. काय सुनबाई ठरली सुपारी फुटली हे सगळं झालं पण आम्हाला तर आत्ताच सांगतोस तू. अगं शुभ कार्याला उशीर कशाला. पण छान म्हटलं आई आज. वेद कसा आला नाही अजून. नेहमी उशीर करतो हा मुलगा. काळजी वाटते ना. हो का फार प्रेम होतू चाललंय लेकरावरच. म्हणजे काय आई माझं आहेच प्रेम माझ्या दोन्ही लेकांवर. आलाच वेद. ये बाळा ये ये बस. होतास कुठे तू. काय चिरंजीव कुठे काय झाला होता. आई तुला याची गंमत सांगतो. खोत की रक्तात आहे बरं का याच्या. अगं लग्नाच्या वाटाघाटी सुरू होत्या बोलणी सुरू होती आणि हे साहेब अचानक ताडकन उठले आणि तारा निघूनच गेले. तसं काहीतरी कारण असेल ना त्याशिवाय तो असं वागणार नाही. बघ घेतली लगेच बाजू. ए बाबा तू जरा लांब राबर घ्यायच्यापासून. हा तुझ्यासारखा बिन लग्नाचा राहायला नको. हा बाबा एक इमर्जन्सी आली होती म्हणून मला जावं लागलं. कसली इमर्जन्सी. आज ऑफिसमध्ये भयानक घटना घडली. काय झालं. नली ऑफिसमध्ये एकटी काम करत असताना तिच्यावर एका गुंडाने अटॅक केला. काय मी जर वेळेत पोचलो नसतो ना तर काहीतरी भयंकर झालं असतं. अरे रे वाईट झालं. पण हल्ला कोणी केला काही समजलं का. नाही मास्क होता त्याच्या चेहऱ्यावर.